अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तेच दर्श अमावस्या आहे। अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी, एखादी तांत्रिक बाधा आपल्या आयुष्यात वास करत असेल, आपल्याला कोणाची सतत नजर लागत असेल, घरामध्ये सतत आजारपण येत असेल किंवा बाहेरील शक्ती आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला त्रास देत असेल, तर त्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात प्रभावी मानली जाते। या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा अत्यंत प्रभावी असणारा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। तुमच्या आयुष्यात खूप शत्रूंचा त्रास असेल, काही केल्या शत्रुपीडा कमी होत नसेल, घरातलाच एखादा व्यक्ती सतत तुम्हाला काहीतरी टार्गेट करत असेल, कुटुंबातील, रक्तातील किंवा तुमच्या जवळचा व्यक्ती तुम्हाला सतत नजर लावत असेल, तांत्रिक गोष्टी करून तुम्हाला काहीतरी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल। बघा, जेव्हा जेव्हा आपल्याला शत्रुपीडा त्रास देते, बाहेरील बाधा आपल्याला त्रास देते, तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या जीवावर बेतते। आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील असा एखादा व्यक्ती असतो जो आजारी नसतो, ज्याला काहीच झालेलं नसतं, पण अचानक त्याचा मृत्यू होतो आणि मग आपल्याला नंतर सुचते, आपण बाहेरील जे बाधा बघतात त्यांच्याकडे आपण जातो, तेव्हा ते लोक आपल्याला सांगतात की याला तांत्रिक बाधा होती, याला बाहेरील बाधा होती, याला शत्रुपीडा होती। बघा, बऱ्याच वेळा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये या गोष्टी घडल्या असतील की जीवावर बेतलं जातं। ही गोष्ट तुम्हाला टाळायची असेल, तांत्रिक बाधा आपल्या आयुष्यातून कायमची संपवायची असेल, शत्रूला नष्ट करायचं असेल, कितीही मोठी शत्रुपीडा असेल ती दूर करायची असेल, तर त्यासाठी आज अमावस्येला संध्याकाळी आपल्या घरात या काही वस्तू जाळा। या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आज अमावस्येला केला, तर तुमच्या घरात असणारी सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। इडापिडा, शत्रुपीडा, जी काही पीडा असेल ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल। काय करायचं आहे? संध्याकाळी अंधार पडल्यानंतर, सूर्यास्तानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे। 7च्या पुढे 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता। यासाठी एक मातीचं भांड किंवा ज्यात तुम्ही नेहमीच कापूर जाळता ते भांड घेतलं तरीही चालेल। जे कुठलं भांड तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला 4 कापराच्या वड्या, भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, नसेल तर जो कुठला कापूर असेल तो घ्या। सुरुवातीला 4 कापराच्या वड्या त्या मातीच्या भांड्यात तुम्हाला घालायच्या आहेत। त्याच्यावरती तुम्हाला गाईच्या शेणाची गोरी घालायची। बघा, गाईचं शेण असेल तर घाला, समजा नसेल तर मग पुढचं जे साहित्य सांगते ते घाला। अर्धा वडी गाईच्या शेणाची गोरी, त्याच्यावरती तुम्हाला घालायचे थोडेसे पांढरे तीळ, त्याच्यावरती तुम्हाला घालायचे आहेत 2 अख्ख्या लवंगा, 2 फुलवाल्या लवंगा, त्याच्यासोबत तुम्हाला घालायच्या आहेत 7 काळ्या मिऱ्या, त्यासोबत तुमच्या घरामध्ये जर असतील काळ्या इलायच्या, काळ्या वेलच्या, ज्याला आपण मसाला वेलची असेही म्हणतो, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 मसाला वेलच्या घालायच्या आहेत। हे सगळं जे आहे हे पेटवायचं आहे। जसं हे पेटेल तसं यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं जे तूप असतं हे अर्धा चमचा तुम्हाला घालायचं आहे आणि याचा जो धूर तयार होईल हा संपूर्ण घरातील कोपऱ्यांमध्ये, घराच्या समोर, उंबरठ्याच्या समोर, बाहेर, आतमध्ये सगळ्या ठिकाणाचा धूर फिरवायचा आहे। हा धूर फिरवत असताना तुम्हाला तुमच्या गुरूंचं किंवा माता लक्ष्मीचं किंवा मग तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात, तुम्ही आरती म्हणू शकतात, तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू शकतात, तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करू शकतात। असं कुठलं तरी एक स्तोत्र मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरभर हा धूर तुम्हाला अर्पण करायचा आहे। जेव्हा ही राख होईल पूर्ण जळून, जेव्हा ही राख थोडीशी थंड शांत होईल, त्यावेळेस ही राख जी आहे ही तुम्हाला घराच्या बाहेर फुंकायची आहे। अशी 3 वेळा फुंकायची आणि राहिलेली राख जी आहे ती झटकून टाकायची। हा पहिला उपाय केल्याने तुमच्या घरातील क्लेश, कलह थांबतील, घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरात सकारात्मकता येईल। आता दुसरा उपाय आहे आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरात शत्रूचा त्रास कायमचा दूर होण्यासाठी। काय करायचं आहे? संध्याकाळच्या वेळात तुम्हाला एका वाटीमध्ये थोडासा कापूर घ्यायचा, फक्त प्लेन कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा। जसा कापूर पेटायला लागेल तसं त्या पेटत्या कापरामध्ये तुम्हाला 7 तमालपत्र सोडायचे आहेत, तेजपत्ता ज्याला आपण म्हणतो। हे तेजपत्ता 7 तुम्हाला सोडायचे आहेत। एक घ्यायचं,
एक तमालपत्र घेऊन त्यावरती इच्छा किंवा तुमचा जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत असेल त्याचं नाव, शत्रुपीडा चालू आहे माहिती पण शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त त्या तमालपत्रावरती शत्रू लिहिलं तरीही चालेल. कुठल्याही स्केच पेन किंवा मार्कर पेन किंवा साध्या पेनाने लिहू शकता. ठीक आहे. इच्छा किंवा नाव लिहिलेलं हे तमालपत्र आज अमावस्या तिथीला तुम्ही कापरासोबत जाळलं तर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. शत्रुपीडा असेल तर ती आयुष्यातून कायमची दूर होईल. 7ही तमालपत्र एक एक करत तुम्हाला सोडायचे आहेत. जेव्हा याची पूर्ण विभूती तयार होईल म्हणजे तमालपत्र पूर्ण जळून शांत होतील, त्याची राख तयार होईल, तेव्हा ही घराच्या बाहेर न्यायची आणि घराच्या बाहेर ती फुंकून टाकायची किंवा ती फेकून द्यायची. आता तिसरा उपाय तुम्हाला सांगत आहे. तिसरा उपाय जो आहे तो देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी, इडापिडा, तांत्रिक बाधा, आजारपण, क्लेश, कलह ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी. काय करायचं? एक काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं, एक छोटं काळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर काळे तीळ घालायचे. ठीक आहे. तुम्ही चिमूटभर घालू शकतात किंवा अगदी इतके घातले तरीही चालतील. एवढे तरी तीळ तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 7 तुम्हाला काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत. ठीक आहे. आता जे काळ्या रंगाचं कापड आहे त्याला घट्ट गाठ मारायची आहे. ठीक आहे. आता जी पोटली तयार होईल, ही तयार केलेली पोटली तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याला स्पर्श करायची आहे. सगळ्या ठिकाणी स्पर्श करायची. सगळ्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर देवघराच्या समोर एक 5 मिनिटं बसायचं. ती पोटली आपल्या हातात घेऊन तुमचा कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्यासाठी एक मंत्र म्हणायचा. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे ह्रीम सिद्धेय. मंत्र नीट ऐका. ह्रीम सिद्धेय सर्व शत्रू नाशाय ह्रीम. ह्रीम सर्व सिद्धेय सर्व शत्रू नाशाय ह्रीम. हा एक मंत्र आहे. हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. शत्रुनाशाचा हा मंत्र आहे. 108 वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही काळ्या रंगाची पोटली जी आहे ती घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. जिथे कचराकुंडी असेल, मोकळी जागा असेल तिथे ती पोटली ठेवायची आहे आणि त्या कापडाला मॅचिस लावून ते पेटवायचं आहे. थोडं तरी कापड पेटलं किंवा त्यामध्ये असणारे थोडे तरी चिमूटभर जरी तीळ पेटले, प्रज्वलित झाले, समजून जा तुमचा शत्रू आज संपलेला आहे. तुमचा शत्रू नाश झालेला आहे. तुमच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रूचा दोष असेल तर तो दूर झालेला आहे. खूप साधा सोपा उपाय आहे हा देखील. नक्की करा. बघा 3 सांगितलेले आहे. तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.